जुन्नर तालुक्यामध्ये होणारी उन्हाळ्या बाजरीचा हंगाम सध्या संपत आलाय। यावर्षी बाजरीचं पीक अतिशय जोमदार होतं। जुन्नर तालुका क्षेत्रामध्ये असणारी ऊसतोड लवकर झाल्यामुळे ऊसाच्या वावराला रोटर मारून त्यामध्ये शेतकरी उन्हाळी बाजरीचा हंगाम घेतात। शेतकरी प्राधान्याने उन्हाळी बाजरी पेरणीला प्राधान्य देतात। ऊस निघाले की खोडवा ऊसाला रोटर मारून उन्हाळी बाजरी पेरली जाते। त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना यावर्षी उन्हाळी बाजरीची पेरणी करता आली असून चालू वर्षी उन्हाळी बाजरी पीक अतिशय जोमदार आले। परंतु कडक उन्हामुळे बाजरीचा फुलोरा गळून गेल्यामुळे बाजरी उत्पन्नामध्ये पुष्कळ प्रमाणात घट झाली। उन्हाळा कडक असल्यामुळे फुलोरा बांधला गेला नाही, त्यामुळे कणसे पूर्णपणे भरली नाही। चालू वर्षीचा सीझन अतिशय अंतिम टप्प्यात असताना जोरदार पावसानं 2-3 वेळा जुन्नर तालुक्याला झोडपून काढलं। त्यामध्ये उन्हाळी बाजरीचं अतिशय नुकसान झालं। यामुळे उन्हाळी बाजरी पडणे, त्याचा फुलोरा गळून जाणं अशी संकट शेतकऱ्यांच्या वाट्याला आली। तरी पण शेतकऱ्यांना तग धरून सदर बाजरी राखण करून अतिशय चांगलं उत्पन्न घेतलं। यामध्ये आदिवासी, भिल्ल, ठाकर समाजाच्या शेतकऱ्याला मोलाची साथ लागते, कारण की बाजरी उत्पादनामध्ये या बांधवांचा मोठा वाटा असतो। निम्म्या वाट्याने किंवा तिसऱ्या वाट्याने तसेच बरेचशा प्रमाणामध्ये शेतकरी स्वतः घरी बाजरीची राखण करतात। चालू वर्षी बाजरीचे दर 25 ते 30 रुपये प्रति किलो असून बाजरीच्या असणाऱ्या वैरणीचा दर सुद्धा 300 ते 600 रुपये शेकडा आहे। त्यामुळे शेतकऱ्याला विशेष असा नफा राहील असं शेतकरी म्हणतात। गंभू शिर्के, मंगेश येंदे, विशाल वायकर या शेतकऱ्यांनी सांगितले की चालू वर्षीचा हंगाम येत्या 7 ते 8 दिवसामध्ये संपून जाईल। परंतु भविष्यामध्ये बाजरी पिकाला आर्थिक उत्पन्नामध्ये साथ देणारा जो कोणी घटक असेल ते मधमाशी फुलोऱ्यामध्ये मधमाशीचं अतिशय उत्तम प्रकारे काम करते। आता सध्या मधमाशी नाहीशी होत चालल्यामुळे फुलोरा सुद्धा बाधत नाही, त्यामुळे बाजरीचं उत्पन्न कमी होतं। सध्या बाजरी पिकाची कापणी, कुडणे अंतिम टप्प्यात आली असून अवकाळी पावसाचे ढग, 26 मे रोजी येणारा मान्सून या सगळ्या अडचणींमुळे शेतकऱ्याला भीतीच आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं उन्हाळी बाजरी कशी लवकर तयार होईल याकडे लक्ष लावलं आहे। युद्धाचा सावट, डिझेलचे वाढलेले भाव, त्याचबरोबर मळणी यंत्राचे दर सुद्धा वाढले आहेत। असे शेतकऱ्यावर एकच संकट आहे असं म्हणावं लागेल। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब वायकर, आज 24 तास, ओझर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।